हॅलो फ्रेंड्स, स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आज मी तुम्हाला 14 नियम सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. नेहमी व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. रिकाम्या लोकांना लोक बहुतेक वेळा निरुपयोगी समजतात. आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा आणि लोकांसमोर हसण्याचे पात्र होऊ नका. सरळ उभे राहा, खांदे उंच ठेवा आणि लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. दररोज ते काम करा ज्याला करण्यास तुम्हाला भीती वाटते. दररोज तेच काम करा जे लोक सहसा करत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर लाज न बाळगता परत विचारायला कमीपणा मानू नका. जर तुम्ही म्हणता की मी हे काम करू शकतो तर ते पूर्ण करा. कारण जेव्हा लोकांना एखादी गोष्ट सहज मिळते तेव्हा ते त्याचा आदर करणे बंद करतात. आपल्या चेहऱ्यावरील हास्य कधी कमी होऊ देऊ नका, नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणं थांबवतील. आपल्या आवाजात थोडी गोडी ठेवा आणि उगाचच बोलणे बंद करा. गरज पडल्यावर बोला, म्हणजे लोक तुमचा आदर करायला लागतील. तुम्ही स्वतःला अद्वितीय समजा, म्हणजे लोक तुम्हाला अद्वितीय समजतील. लोकांचं काय आहे, त्यांच्या मनासारखं नाही झालं तर ते देवालाही नावं ठेवतात. आपण तर माणसं आहोत. प्रत्येक वेळी टाइमपास करणं बंद करा, कारण यामुळे लोक तुमच्याबद्दल चुकीचे विचार करतात आणि अशा लोकांना समाजात महत्त्व दिले जात नाही. फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवणे बंद करा, त्यामुळे तुमचा सन्मान कमी होईल. जे लोक तुम्हाला वेळ देतात फक्त त्यांना वेळ द्या आणि वेळेचा सदुपयोग करा. इतरांसमोर आपलं दुःखद अनुभव सांगू नका, कारण इथे तुमच्या दुःखाबद्दल कुणालाही सहानुभूती नाही. कोणालाही आपल्या सगळ्या गोष्टी सांगू नका, कारण ज्याला तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहात त्याच्याशी तुमचं पुढे जाऊन भांडण झालं तर तो तुमची सगळी सिक्रेट्स इतरांना सांगू शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही नेहमी अवेलेबल असता ती तुमची किंमत कधी करत नाही. ज्याला तुमच्या वेळेची कदर नाही त्याला आपला किमती वेळ देऊ नका. विशेष स्वतःचा सन्मान करा आणि विश्वास ठेवा की तुम्ही ह्या जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात. मित्रांनो, व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आपला व्हिडिओ कसा वाटला.